कॅमेरा ऑन केला, की आमच्या साहेबांचे असे काही नखरे चालू होतात. इकडेच ना मिस्टरांची ना मॉर्निंग शिफ्ट होती म्हणून ते गेले ड्युटीला. मग नंतर आम्ही दोघेच राहिलो होतो पाठीमागे. मग ते अंशूसाठी दूध केलं आणि मी मस्तपैकी चहा, चपाती खाऊन घेतली. संपत आला तरीसुद्धा पावसाचा पत्ता नव्हता आणि फायनली रात्रभर पाऊस पडला. आत्तासुद्धा रिमझिम चालूच होती. मी लगेचच फरशी वगैरे पुसून घ्यायला घेतली. कारण ना सकाळी मिठाचा डबा माझ्याकडून खाली पडला. सगळीकडे मीठ सांडलं. 10 वेळेस झाडू मारून घेतला तरीसुद्धा मीठ काही जातच नव्हतं. सारखं पायाला चिटकत होतं. म्हणून फरशी पहिल्यांदा तर पुसून घेतली आणि लगे कपडे धुवून टाकले. तशी रिमझिम चालूच होती, पण म्हटलं जाऊ दे वाळून जाईल. आणि मला काय माहीत होतं, की सगळी बाल्कनीमध्ये पाणी आणि मातीच होऊन बसेल. थोड्या वेळामध्ये मध्ये जाऊन बघते तर काय सगळ्या कपड्यांवर आणि सगळ्या भांड्यांवर, सगळ्या खाली बाल्कनीमध्ये पण सगळी माती झाली होती. कारण टेरेसवरचं सगळं पाणी, जी धूळ बसलेली होती उन्हाळ्यामध्ये, ती सगळी पाणी माझ्या बाल्कनीमध्ये येऊन पडलं. मला ते सगळं रिपीट करावं लागलं साफ आणि नंतर कपडे स्वच्छ धुवून ठेवले आणि नंतर लगेचच ना कांदे वगैरे आणले होते मिस्टरांनी. ते कांदे सगळे पागवून ठेवले. कारण मला वाटलं पावसाळा चालू झाला, आता काय सांगता येत नाही खराब झाले तर. आता महिना संपत आला, की आपल्या बायकोचं चालू होतं, दुधाचं बिल बघा, जारचं बिल बघा. मी इकडे जारचं बिल बघत